पण कुठेतरी वाईट वाटलं की ज्या पक्षासाठी तुम्ही एवढं योगदान दिलं, कुठेतरी पक्षश्रेष्ठींना पटवून देण्यात तुम्ही कमी पडलात का? नाही, मी मुद्दा पटवून देण्यात कमी पडलेलो नाहीये. आता सांगतो काय, कसं असतं, कोणतंही सरकार इलेक्शन पूर्वी 6 महिनेपूर्वी अशा अनेक योजना काढतं ज्याच्यामध्ये त्यांना थेट जनतेला लाभ मिळवून द्यायचा असतो आणि त्या लाभातून हे सरकार किती सर्वसामान्यांसाठी काम करतंय हे दाखवायचं असतो. इथल्या सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये गावांतर्गत आरोग्याच्या सुविधा नाहीयेत, रस्ते चांगले नाहीयेत, गटारीचे पाणी रस्त्यावर सोडले जाते, तसेच अशा अनेक शेतीला नियमित पाणी देता येत नाहीये. इथल्या नगरपालिकेचे 8 नगरसेवक आणि ग्रामपंचायतीला पण बऱ्याच सदस्यांनी तुम्हाला पाठिंबा दर्शवला होता. मी जर या भागातला लोकप्रतिनिधी झालो तर पहिली माझे एकच अजेंडा असणार आहे की जगद्गुरू महात्मा बसवेश्वरा साहेबांचं जे काय आमच्या महाराजांचं जे स्मारक आहे ते मी इथं उभा करणार आहे. पाणी हा खूप मूलभूत प्रश्न आहे, पण 8 दिवसातून एकदा पाणी सोलापूर सारख्या शहरात येणं खूप मोठी विवंचना आहे. इथल्या भागातील युवकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. इथले 10 तरुणांमागे 8 तरुण हे पुण्याला जॉबसाठी जातात. इथे ऊसाला भाव नीट व्यवस्थित मिळत नाहीये. इथं मोठ्या प्रमाणात ऊस शेती आहे, परंतु कारखानदारांकडून ऊसाची बिलं वेळेवर दिली जात नाहीये. या जनतेला फक्त सन्मानाची वागणूक देणारा आमदार पाहिजे. 19 वर्षाचा अनुभवाचा फायदा हा निश्चितच या दक्षिण सोलापूर जनतेला माझा होईल. नमस्कार, मी कपिल देशपांडे. एक दिवस माझा या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. इलेक्शनची रणधुमाळी जोरात सुरू आहे. आज आपण आलोय सोलापुरात आणि आपल्या सोबत असणार आहे सोलापूर दक्षिणचे उमेदवार सोमनाथ वैद्यजी. सोमनाथजी, खूप खूप स्वागत. नमस्कार. त्यांची ओळख करून द्यायची म्हणजे 19 वर्षांचा त्यांचा प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. एका मंत्र्याचं पीए ते आता इच्छुक उमेदवार, इच्छुक आमदार, असा त्यांचा हा प्रवास खरोखर वाखाणण्याजोगा आहे. आणि खरं सांगतो, गेल्या 2 दिवसापासून मी सोलापुरात आहे आणि जो काही प्रचाराचा झंझावात सरांनी लावलाय त्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद तळागाळातून मिळतोय. महिलांकडनं मिळतोय, वयोवृद्धांकडनं मिळतोय, तरुणांकडनं मिळतोय. तर ही किमया त्यांनी कशी साधली हे आपण त्यांच्याचकडनं जाणून घेणार आहोत. सर, खूप खूप स्वागत. धन्यवाद. सगळ्यात पहिला प्रश्न तर हाच जो मला पडला होता, माझ्यासकट बरेच जणांना पडलेला आहे, की 19 वर्ष प्रशासकीय कामाचा अनुभव तुम्हाला होता. मंत्र्यांसोबत तुम्ही काम केलं आहे, त्यामुळे इथल्या नागरिकांच्या विविध प्रश्नांची जाण तुम्हाला आहे. तर जेव्हा तुम्ही यंदा उमेदवार म्हणून भरण्याचा निर्णय घेतला निवडणुकीसाठी, तर या कामाचा कुठेतरी तुम्हाला फायदा झाला आहे हे दिसतंय, त्याबद्दल. नमस्कार. मी प्रथमतः आपलं धन्यवाद व्यक्त करतो की आपण मला व्यासपीठ मिळवून दिलं. मी गेल्या 6 महिन्यापूर्वी इथे विविध उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपुढे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग तो दहीहंडीचा कार्यक्रम असो किंवा श्रावण महिन्यामध्ये आपण विविध मंदिरामध्ये अन्नदान केलं होतं. तिथल्या स्थानिक पुजाऱ्यांनी मला सूचना केली होती की आमच्या मंदिरात आपण महाप्रसादाची व्यवस्था करावी. त्यानुसार आपण संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये ग्रामीण भागातल्या साधारणपणे 20 ते 25 मंदिरांमध्ये आपण महाप्रसादाची व्यवस्था केली होती आणि स्वतः आपण प्रवचनात भाग घेऊन आपण महाप्रसादामध्ये सुद्धा आपण सहभागी झालो होतो. तर हे असे 2 उपक्रम झालेले आहेत. परंतु त्यानंतर मी सतत उपक्रम करत राहिलेलो होतो. महिलांसाठी गरब्याचं आयोजन केलं होतं आपण, परत दहीहंडीचं आयोजन झालं होतं. त्याच्यानंतर आपण इथल्या स्थानिक बेरोजगार तरुणांना शासनाच्या विविध ज्या काही योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत जाव्यात आणि त्यांना एकत्रित एकाच ठिकाणी त्याचा लाभ घेता यावा यासाठी आपण त्यांना एक महामंडळाचं स्टॉल उपलब्ध करून दिलं होतं आणि उद्योग व रोजगार स्वयंमार्गदर्शन आपण असा मेळावा घेतला होता. तर असे अनेक उपक्रम केले होते ज्यातून आपण सर्वसामान्य जनतेसमोर पोहोचलेलो आहे. आणि या सगळ्या गोष्टी करायच्या अगोदर मी 19 वर्ष झालं मंत्रालयात काम केलेलं आहे. विविध मंत्री आणि आमदारांचा पीए म्हणून काम आत्ताही करत होतो आचारसंहिता लागण्याच्या अगोदरपर्यंत. त्यामुळं प्रशासकीय काम जे असतं, ग्रामीण भागात लोकांना काय पाहिजे, ग्रामीण भागातल्या लोकांच्या काय अडीअडचणी आहेत याचं संपूर्ण ज्ञान मला पहिल्यापासून आहे. आणि त्यामुळे मी ह्या क्षेत्रात नवीन नाही आहे. मला या क्षेत्राचा साधारणपणे 20 वर्षाचा अनुभव आहे. त्यामुळे मग मी निवडणूक लढवण्याचा इथे निर्णय घेतला आणि सुरुवातीला आपण भाजपाकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात आपल्याला यश नाही आल्यामुळे आपण अपक्ष म्हणून जनतेसमोर आता जात आहे. पण कुठेतरी वाईट वाटलं की ज्या पक्षासाठी तुम्ही एवढं योगदान दिलं आणि तुम्हाला खात्री, म्हणजे आम्ही बघतोय तुम्ही म्हणतात की मी तर निवडून येणार, तर हे कुठेतरी पक्षश्रेष्ठींना पटवून देण्यात तुम्ही कमी पडलात का? त्यामुळे तुम्हाला डावललं गेलं का?
आणि दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली नाही त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तुमच्या इथल्या नगरपालिकेचे 8 नगरसेवक आणि ग्रामपंचायतीला पण बऱ्याच सदस्यांनी तुम्हाला पाठिंबा दर्शवला होता. पण तेव्हा सुद्धा तुम्ही तुमचा मुद्दा पटवून देण्यात कुठेतरी कमी पडलात का? नाही, मी मुद्दा पटवून देण्यात कमी पडलेलो नाहीये. पहिली गोष्ट की मी भाजपामध्ये जरी गेल्या 10 वर्षापासून जी भाजपाची सत्ता होती, त्याच्यामध्ये मी भाजपाच्या आमदारांकडे पी-ए म्हणून काम करत होतो आणि त्या माध्यमातून मी पक्षाशी कनेक्टेड होतो. आणि पक्षाच्या विचारधारा ही काय ती मला त्याचा माझ्यावरती सकारात्मक परिणाम झाला होता. ज्यावेळेस महायुतीचं सरकार होतं, हो, हो. उद्धव ठाकरे साहेबांचं आणि फडणवीस साहेबांचं सरकार होतं. आणि मग मी त्या पक्षात आता शासकीय स्तरावरून मी आमदारांचं काम करत असताना मी फॉलोअप घ्यायचो विविध कामाचे, लोकांची कामं करून देत होतो. तर त्या पक्षाच्या संघटनामध्ये माझी प्रचंड मोठी ओळख होती. त्याच ओळखीच्या निमित्ताने मी ज्यावेळेस सोलापूरला निवडणुकीसाठी आलो, त्यावेळेस इथल्या जे काही भाजपचे नगरसेवक आहेत, 7-8 नगरसेवकांनी मला पाठिंबा दिला आणि त्या पाठिंबा दिल्यानंतर मग मी भाजपाकडे उमेदवारी मागावी अशी त्यांनी मला सूचना केली होती. आणि ती सूचना त्या सूचनेच्या अनुषंगाने आपण प्रदेशाध्यक्षांकडे उमेदवारी मागितली, आपला कार्य अहवाल दिला होता. विविध सामाजिक उपक्रम आपण गेल्या 6 महिन्यापासून या भागात करत आहे. तर इथंच राहायला पण मी इथंच आहे, माझी शेतजमीन पण याच भागात आहे. त्यामुळे मी हे पटवून दिलं त्यांना. परंतु काय झालं, इथले स्थानिक आमदार हेही गेल्या 25 वर्षापासून भाजपाचं काम करतायत आणि ते या भागाचं 10 वर्षापासून नेतृत्व करतायत, ते आमदार आहेत. त्यामुळं आणि भाजपाच्या संसदीय बोर्डामध्ये असा निर्णय झाला की स्थानिक जे आमदार आहेत, जे मागील 10 वर्षापासून आमदार आहेत, त्यांचं कुणाचंही तिकीट आपण कट करायचं नाही. त्यामुळे मी त्या बाबतीत त्या पक्षाने जो संसदीय बोर्डाने दिल्लीतून जो निर्णय झाला, तो इथे त्याची अंमलबजावणी झाली. त्यामुळे मी पटवून देऊनही, माझा कार्य अहवाल व्यवस्थित मांडूनही मला त्यामध्ये भाजपचं तिकीट मिळण्यामध्ये यश आलेलं नाही. पण सोलापूरकडे जर का बघितलं ना, ते एक उत्तम शहर म्हणून सोलापूरचा उल्लेख होतो. पण अजूनही बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत सोलापूर मागासलेलं आहे हो. त्या गोष्टी अजूनही पूर्ण झालेल्या नाहीयेत. पाणी हा खूप मूलभूत प्रश्न आहे. हो. पण 8 दिवसातून एकदा पाणी सोलापूरसारख्या शहरात येणं ही खूप मोठी विवंचना आहे. तर ह्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघता आणि तुमचा काही रोडमॅप यासाठी तयार आहे का? हां, मग निश्चितच तयार आहे. हे पहा, मी इथल्या पालकमंत्र्यांचा पी-ए ज्यावेळेस होतो, तेव्हापासून ज्या समस्या आहेत त्याच अजून समस्या इथं प्रलंबित आहेत. गेल्या 10 पूर्वी ज्या समस्या इथं होत्या, त्याच इथे अजून त्या सोडवणूक झालेली नाहीये. इथल्या सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये गावांतर्गत आरोग्याच्या सुविधा नाहीयेत, रस्ते चांगले नाहीयेत, गटारीचे पाणी रस्त्यावर सोडले जाते. तसेच अशा अनेक शेतीला नियमित पाणी देता येत नाहीये, कारण विजेची समस्या आहे. इथे क्षेत्र जास्त आहे आणि तेवढे म्हणावे तेवढे डीपी इथं नाहीयेत. त्यामुळे काय होतं की लाईट कंटिन्यू इथं राहत नाही आणि लाईट नसल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री पाण्यासाठी द्यावं लागतं आणि त्या पाणी शेतीला द्यायला जावं लागतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. ऍक्च्युली दिवसा लाईट देणं गरजेचं आहे शासनाने, परंतु ते त्याच्यावरती ताण येतो त्या डीपीवरती आणि डीपी जळला जातो आणि आहे त्या डीपींची संख्या ही प्रचंड कमी प्रमाणात आहे. इथल्या शेतकऱ्यांचं गेल्या 10 वर्षात प्रचंड मोठ्या प्रमाणात शोषण झालेलं आहे. इथं मोठ्या प्रमाणात ऊस शेती आहे, परंतु कारखानदारांकडून ऊसाची बिलं वेळेवर दिली जात नाहीयेत. तसेच इथं ऊसाला भाव नीट व्यवस्थित मिळत नाहीये. तसेच इथून 2 नद्या प्रामुख्याने या भागातून वाहतात, परंतु पावसाळ्यात जे पाणी या नद्यातून वाहिलं जातं त्याच्यावरती बंधारे बॅरेजेस बांधायला पाहिजे, शासनाने त्याच्यासाठी तरतूद करायला पाहिजे, ती गेलेली नाहीये. इथल्या भागातील युवकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. इथले 10 तरुणांमागे 8 तरुण हे पुण्याला जॉबसाठी जातात. IT इथं स्थानिक अशी काही उद्योग निर्मिती, रोजगार निर्मिती झालेली नाहीये. तर हे अपयश कुणाचं आहे? हे अपयश साहजिकच हे इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींचं आहे. तर इथल्या लोकप्रतिनिधींनी आपण एक चर्चासत्र घडवलं पाहिजे दर 2-3 महिन्याला आणि आपल्या मतदारसंघामध्ये आपल्याला नवीन नवीन काय करता येईल, उद्योगधंदे कसे आणता येतील, कारखानदारी नवीन नवीन वेगवेगळ्या नुसती साखर कारखानदारी नव्हे तर आपल्याला आणखी काय करता येतील, लघु उद्योग कसे उभा करता येतील, स्थानिक महिलांना रोजगार निर्मिती कशी करता येईल, कुटीर उद्योग कसे उभा करता येईल, शासनाच्या योजनांचा फायदा ग्रामीण भागातील तळागाळातील महिलांना कसा पोहोचवता येईल. असे शासनाचे आणखी अनेक महामंडळ आहेत ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बेरोजगार तरुणांना आपण उद्योगासाठी कर्ज देऊ शकतो. अशा अनेक योजना आहेत.
परंतु त्याचा प्रसार आणि प्रचार झालेला दिसून येत नाही. आणि स्थानिक आमदारांचं आणि जनतेमध्ये संभाषण नसल्यामुळे आणि जनतेमध्ये आणि त्यांच्यामध्ये बसणं उठणं नसल्यामुळे हा भाग अत्यंत मागास राहिलेला आहे. इथले तरुण, इथले जे शेतकरी आहे, हे आता शोषित झालेले आहे. एक मुद्दा मला खूप आवडला इथला, की तुम्ही जरी अपक्ष म्हणून उभे आहात, पण तुम्ही अजातशत्रू आहात. तुम्ही कोणावरही टीका करत नाही आहात. तुम्ही तुमची कामं लोकांपर्यंत पोहोचवताय. तुम्ही भविष्यात तुमचं विजन काय हे लोकांपर्यंत पोहोचवताय. त्यामुळे इतर जे तुमचे कॉम्पिटिटिव्ह उमेदवार आहेत त्यांच्यासोबत पण तुमचे चांगले संबंध आहेत. आणि तुमचं म्हणणं मी ऐकलं, की मला माझं काम लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. मला कोणावर टीका करण्यात वेळ घालवायचा नाहीये. माझं काम लोकांपर्यंत पोहोचेल, माझं विजन लोकांना कळेल, तर लोक आपोआप माझ्यापर्यंत येतील. मला लोकनेता व्हायचंय, ना की कोणाशी भांडण करण्यात वेळ घालवायचा आहे. तर हे खूप म्हणजे विचार तुमचे खूप कसं आहे, हे बघा, आपण ज्यावेळेस मंत्रालयात काम करतो, मी वयाच्या 22व्या वर्षी कॅबिनेट मंत्र्यांचा पीए म्हणून जीएडीवर आस्थापनेवर लागलो. त्यावेळेस अनेक मातब्बर लोकांच्या संपर्कात राहिलो, विधान भवनातली भाषणं ऐकली, मंत्रालयातलं काम पाहिलं, किती अत्यंत मॅच्युरिटी लेवलनी काम केली जातात वरिष्ठ नेत्याकडून, हे पाहिलं. त्यामुळे टीका करून मते मिळवण्यापेक्षा आपण विकासाचं राजकारण केलं पाहिजे. लोकांची सेवा करून आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे. या माध्यमातून मी ते आता करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण पाहिलंच असेल, आज जे काही आता राजकारणात सुरू आहे ते अत्यंत खालच्या दर्जात एकमेकावर टीका केल्या जातात. परंतु मी प्रशासनात काम केलेले असल्यामुळे मला ती भाषाही येत नाही. माझी भाषा एकच आहे, विकासाची भाषा. नंबर 1. नंबर 2, आपण आता विचारलं की मग आपण विरोधकावर टीका करण्यापेक्षा विकासावरच बोलताय, तर पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट ही एक संकल्पना आहे. ह्या संकल्पनेवरती मी निष्ठा ठेवून, हे बघा, आपण लोकशाही मार्गाने आपण निवडणूक लढवूया, जनतेपुढे जाऊया. जनता अत्यंत हुशार आहे. इथली जनता ही सोलापूर दक्षिणची जनता अत्यंत प्रेमळ आहे, प्रामाणिक आहे आणि कष्टकरी आहे. ह्या जनतेला फक्त सन्मानाची वागणूक देणारा आमदार पाहिजे. आणि सन्मानाची वागणूक जर ह्या जनतेला दिली तर या जनतेला बाकी आमदाराकडून काहीही नको आहे. आलेले त्यांचे काही छोट्या छोट्या गोष्टी असतात आरोग्याचे, त्यांचे कोण पेशंट सिव्हिल हॉस्पिटलला त्यांचे नातेवाईक दाखल झाले तर त्यांना त्वरित उपचार मिळावा, त्यांना चांगलं पाणी मिळावं, त्यांना ट्रान्सपोर्टेशन, त्यांच्या मुलाबाळांना शिक्षणासाठी गाव लेवलला त्यांच्या गावातून तालुक्याला यायला चांगल्या प्रकारचं ट्रान्सपोर्टेशन, एसटीच्या फेऱ्या त्यांना जास्तीत जास्त मिळाव्या. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. परंतु काय झालं, आता सध्या काय होतंय, आमदारकीला उभारल्यानंतर 15 दिवस जोरात प्रचार करून स्वतःचे संस्थाचे, बँकांचे कर्मचारी तिथे लावून 1000-2000 लोकांची टीम तयार करून तिथे लावलं जातं. जनतेची दिशाभूल केली जाते, सर्वसामान्य जनतेची केली जाते, त्यांना आमिष दाखवलं जातं आणि त्यांची मते गोड बोलून घेतली जातात. आणि एकदा मतं मिळाली की लगेच पुन्हा त्यांच्याकडे 5 वर्ष दुर्लक्ष केलं जातं. आता जाऊन हात जोडून त्यांच्याकडे मतं घ्यायची आणि पुन्हा तो आपल्या बंगल्याच्या दरवाजावर आला की साहेब नाही म्हणून सांगायचा आणि वॉचमन त्यांना हाकलून देतो. आणि हेच गेली 15-20 वर्ष झाले ह्या भागात सुरू आहे. जनता प्रचंड वैतागलेली आहे. जनतेला तात्काळ ऍक्सेस असलेला आमदार हवा आहे. आणि माझं संपूर्ण 19 वर्षाचं करिअर मी हेच काम करण्यात केलेलं आहे. त्यामुळं सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनतेला मी आपल्या निमित्ताने एवढंच आवाहन करू इच्छितो की आपण मला ताकद द्यावी. मी या क्षेत्रात 20 वर्षापासून आहे. मी जनतेचे 24 तास फोन घेऊ शकतो, त्यांच्या समस्या ऐकू शकतो, त्यांना सन्मानाची वागणूक देऊ शकतो आणि शासन स्तरावरती, जिल्हा स्तरावरती त्यांचं काम झटपट करू शकतो. एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तर झाल्याच, पण ज्या मूलभूत गरज आहेत, जसं मगाशी मी पाण्याचा प्रश्न उपस्थित केला, म्हणजे आता ह्या स्टेजला पण 8 दिवसाआड पाणी सोलापूरसारख्या शहरात येणं हे खरंच खूप वेदनादायी आहे. त्याचबरोबर रस्त्यांचा प्रश्न आहे. रस्त्यांच्या मूलभूत गरजा आहेत नागरिकांच्या, किंवा इथला तरुण आज नोकरीसाठी मुंबई, पुणे या ठिकाणी जातोय. इंडस्ट्रियल एरियाचा अभाव म्हणता येईल, त्यामुळे कुठे ना कुठे तरुण पण इथून जातोय. तर ह्या सगळ्या गोष्टी तर होत राहतील, पण ह्या ज्या सगळ्या मूलभूत गरजा आहेत त्या दृष्टीने तुमचं काही विजन सर तयार आहे का? हो, विजन तयार आहे. ज्यावेळेस मला पक्षाने उमेदवारी नाकारली त्यावेळेस मी ठरवलं, आता या भागातला बदल घडवण्याशिवाय आपण आता स्वस्थ बसायचं नाहीये. त्यामुळे दक्षिण सोलापूरची सामान्य जनता हाच माझा पक्ष आणि हेच माझे बॉस
या मूळ संकल्पनेचा आधार घेत मी आता जी अपक्ष माझा फॉर्म भरला, मला चिन्ह वाटप झालं. मी आता काल पदयात्रेच्या माध्यमातून हो, माझा हो. प्रचाराला सुरुवात केली. मला सामान्य कष्टकरी जनतेचा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे. माझं या भागातील विकास कसा कसा करायचा, वाडी वस्त्याचा विकास कसा करायचा, मोठ्या गावांचा विकास कसा करायचा, तालुका लेवलवरील गावाचा विकास कसा करायचा, सोलापूर महापालिका हद्दीतील गावांचा विकास कसा करायचा, याची ब्लूप्रिंट मी तयार आहे आणि मी ती जाहीरनामा पण तयार केलेला आहे. आणि आता मी साधारणपणे त्याच्या 2 लाख प्रती घराघरात पोहोचवलेल्या आहेत. तसेच प्रचार यंत्रणा मी राबवून लोकांचं त्याच्यामध्ये मी प्रोपोगंडा करून मी दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी भविष्यात काय हातभार लावणार आहे याची मी मुद्देसूद मांडणी केलेली आहे. त्यांना व्हिज्युअल्स दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही आता प्रचार यंत्रणा जोरात माझी सुरू झालेली आहे आणि ते जनतेला आता भावलेलं आहे आणि जनता प्रचंड प्रमाणात आकर्षित होऊन मला 100% एक नवीन चेहरा जो आता प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात धाडस मी केलेलं आहे आणि मला 100% खात्री आहे की या भागातील जनता मी केलेल्या धाडसाला पाठिंबा देईल आणि मला उचलून घेईल, मला ताकद देण्याचं काम करेल. माझं जरी मतदान मशीनवरती शेवटचं चिन्ह असलं 25 नंबरचं, तरी पण मला या भागातील जनता प्रचंड बहुमताने विजयी करेन आणि मला 1 नंबरवर आणून ठेवेल. गेली 20 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी जास्त होतील ज्या पक्षासाठी तुम्ही काम केलं, तर त्यांनी कुठेतरी असं वेळेवर तुम्हाला डावलल्यामुळे वाईट वाटलं होतं? नाही, मी पक्षासाठी काम म्हणजे मी प्रशासनात काम केलेलं आहे. ज्या पक्षाचे आमदार होते त्या बीजेपीच्या त्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे. त्यामुळं मला त्याच्याबद्दल काहीच दुःख नाहीये. परंतु या माझ्या इथल्या समाजातील ज्येष्ठ लोकांची मागणी होती की आपण सोमनाथ वैद्यांना तिकीट द्यावं. त्यांना प्रशासकीय कामाचा प्रचंड मोठा अनुभव आहे आणि ते ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागाच्या विकासाचं समाजकारण अत्यंत चांगल्या पद्धतीनं करू शकतील. कारण मी विविध समाजाचे इथं उपक्रम घेतले होते गेल्या 6 महिन्यात. ते सर्वसामान्य जनतेला, नगरसेवकांना, इथले जे पुढारी आहेत, जे गाव लेवलचे पुढारी आहेत, पुढारी आहेत, त्यांना भावलं होतं ह्या सगळ्या गोष्टी आणि म्हणूनच मला त्यांनी भाजपाकडून तिकीट घेण्याबाबत लेखी शिफारस केली होती आणि लेखी शिफारस मी ती प्रदेशाध्यक्षाकडे पोहोचवली होती. परंतु मी आता म्हटल्यासारखं संसदीय बोर्डातून तो दिल्लीचा निर्णय झाला की स्थानिक जे आता सध्याचे आमदार आहेत त्यांचं कुणाचंही तिकीट आपण त्यांना बाजूला करायचं नाहीये आणि त्या धोरणात्मक निर्णयानुसार इथल्या आमदारांना तिकीट मिळालं आणि ते आता जनतेसमोर ताकदीने ते पण जात आहेत. आज 25 उमेदवार आहेत जे प्रचार करतायत. परंतु जनता सुज्ञान आहे, जनतेला माहिती आहे आपल्याला निवडून दिल्यानंतर आता कोण कामाचा आहे आणि कोण बिगर कामाचा आहे याची संपूर्ण ज्ञान जनतेला आहे आणि जनता ही वृत्तपत्र वाचून, त्याचा ॲनालिसिस करून, या सगळ्या टीव्ही पाहून, याचं सगळ्यांचं ॲनालिसिस करून आणि तो व्यक्ती काय करतोय जनतेसाठी याच्याबद्दल सगळ्या गोष्टीचा जो काय लेखाजोखा जनता तयार करील आणि शेवटच्या दिवशी 20 तारखेला जो कामाचा आहे त्यांच्या, ज्याला प्रशासनातला अनुभव आहे त्यालाच मतदान करीन असं मला वाटतं. सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची डीपीची संख्या जर बघितली तर खूप कमी आणि हा वारंवार प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे त्यांना पण त्रास असेल, त्यांच्या शेतपिकाला भाव पण मिळत नाहीये. तर त्यासाठी काय तुम्ही निर्णय घेणार आहात का? 100% देणार आहे. त्यांच्या पिकाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी. बघा, आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी सांगितलं होतं की जर आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही मजबूत करायची असेल तर आपल्याला खेड्याकडे वळावं लागेल आणि खेड्यातला जो गरीब शेतकरी, शेतमजूर ह्याच्या हातात जर पैसे आले तरच आपली अर्थकारण मजबूत होणार आहे आणि आपली अर्थव्यवस्था झपाट्याने पुढे आणि शाश्वत विकास होणार आहे त्याचा. परंतु इथल्या स्थानिक राजकारण्यांनी काय केलेलं आहे की लोकांना घाणेरड्या सवयी लावलेल्या आहेत. छोट्या छोट्या आमिष दाखवून, प्रलोभन दाखवून त्यांना आळशी बनवलेलं आहे आणि त्यांना त्यांच्या भोवतीच राजकारण ठेवलेलं आहे. त्यामुळे काय झालंय, या भागातील जनतेला एक थोडंफार राजकारण्यांनी तशा प्रकारच्या सवयी लागल्यामुळे त्यांच्यामध्ये जरा थोडा आळस आलेला आहे. तो आता आळस आपल्याला झटकावा लागेल आणि आळस कधी झटकेल, ज्यावेळेस तुमचा स्थानिक आमदार जर गावात सारखा येत असेल आणि विकासाचं राजकारण बोलत असेल, विकास कामाचं बोलत असेल, उद्योगधंद्या कसे करावे त्याच्याबद्दल मार्गदर्शनपर शिबिर ठेवत असेल, तर निश्चितच इथले तरुण काम करतील. इथल्या तरुणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणाचं पोटेन्शियल आहे.
हे तरुण फार मोठ्या प्रमाणाचा बदल घडवू शकतील अशा प्रकारचं त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे. फक्त ते योग्य दिशेने वळवलं पाहिजे आणि मी जर आमदार झालो तर ते मी योग्य दिशेने वळवण्याचा मी निश्चित प्रयत्न करणार आहे. सत्ताधारी पक्षाची लाडकी बहीण योजना खूप गाजते, पण तुमचं स्टेटमेंट आहे कारण तुमच्या ज्या पण प्रचार रॅली होत आहेत त्यात अनेक लाडक्या बहिणी आहेत, ती संख्या खूप दुप्पट तिप्पट चौपट वाढत चालली आहे. तर तुमचं स्टेटमेंट होतं की लाडकी बहीण योजना देऊन काही होत नाही, तुमचं काम बोलतं, तुमचा विजन बोलतं, त्यामुळे या सगळ्या बहिणी माझ्या पाठीशी आहेत. येस. आता सांगतो काय, कसं असतं, कोणतंही सरकार इलेक्शन पूर्वी 6 महिनेपूर्वी अशा अनेक योजना काढतं ज्याच्यामध्ये त्यांना थेट जनतेला लाभ मिळवून द्यायचा असतो आणि त्या लाभातून हे सरकार किती सर्वसामान्यासाठी काम करतंय हे दाखवायचं असतो. परंतु हे काम करत असताना त्या सरकारने जर नियमित काम केलं, इलेक्शन झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर पहिल्या दिवसापासून जर प्रत्येक व्यक्तींसाठी काम करण्याचा प्रयत्न केला तर गरिबी राहणारच नाहीये. परंतु जाणून बुजून 4.5 वर्ष काही करायचं नाही आणि शेवटच्या 6 महिन्यात गरिबांसाठी योजना आणायच्या, लाडक्या बहिणींसाठी योजना आणायच्या, अशा प्रकारचे योजना आणून त्यांना प्रलोभनं दाखवायची आणि काहीतरी तुटपुंजी रक्कम देऊन त्यांची मतं घेण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे. पण ठीक आहे, ते प्रत्येकच सरकार करत असतं, त्याच्याबद्दल मला बोलायचं नाहीये. पण या भागातील जनतेने मला जर ताकद दिली तर मी पहिल्या दिवसापासून नागपूरचं जे हिवाळी अधिवेशन आता येणार आहे डिसेंबर, साधारणपणे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये, त्या हिवाळी अधिवेशनातच मी माझ्या कामाची सुनक दाखवून देईन आणि इथल्या जनतेचे, ज्या सोलापूर महापालिका हद्दीतील हद्दवाड भागाचे विकास असो किंवा तिथल्या सोलापूर दक्षिणमधील ग्रामीण भागातील काय प्रश्न असो, मी पहिल्याच अधिवेशनात ते गाजवेन आणि शासन दरबारी स्वतः मी सोडून घेईन. मला पीएची गरज नाही, कारण मी पीएचं काम 19 वर्ष झालं करतोय. त्यामुळं मीच पीए, मीच आमदार आणि सर्वसामान्य जनता आमदार असणार, ती माझे बॉस असणार. फक्त प्रातिनिधिक स्वरूपात मी त्यांचा आमदार म्हणून सभागृहात बसणार आहे आणि शासन दरबारी फॉलोअप घेणार आहे. एक उच्च शिक्षित चेहरा तुमच्या निमित्ताने मिळालेला आहे इथल्या स्थानिक लोकांना आणि कुठेतरी त्यामुळे तुमची लोकप्रियता पण वाढते आणि त्यात तुम्ही जो 20 वर्ष प्रशासकीय कामाचा जो तुमचा अनुभव आहे, दांडगावात जनसंपर्क आहे, त्याचा कुठेतरी फायदा तुम्हाला या ठिकाणी होतोय का? नाही, हे बघा, इथं यापूर्वी इथं उच्च शिक्षित लोकप्रतिनिधी आहेत. आदरणीय प्रणितीताई शिंदे ह्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून लॉ ग्रॅज्युएट झालेले आहेत, प्रशासकीय काम केल्याचा अनुभव सांगतो तुम्हाला. तसेच आदरणीय प्रणितीताई ज्या आहेत ते गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये त्यांनी लॉ केलेला आहे. त्यांनी पण खूप काही प्रशासन पाहिलेलं आहे. त्यांचे वडीलच सुशील कुमार शिंदे साहेब हे मुख्यमंत्री होते, त्याही इथे या मतदारसंघाच्या गेली 15 वर्ष आमदार आहेत. असं काही नाही, त्यांचंही काम प्रचंड मोठ्या प्रमाणात चांगलं आहे. परंतु त्यांचा मतदारसंघ हा मध्य आहे आणि आता त्या लोकसभेच्या खासदार झालेले आहेत. परंतु जे स्थानिक लोकांसाठी काम करायचं असतं ते राज्य सरकारकडे विषय असतात आणि राज्य सरकारकडून आपण विषय कशा प्रकारे त्याची सोडवणूक करायची यासाठी आमदार हा प्रशासकीय अनुभव असलेला असला की सगळ्या विषयाचा निपटारा होतो. आणि मी सामान्य जनतेतला माणूस आहे, मी खालीपासून वरपर्यंत आता काम केलेलं आहे. त्यामुळं मला असं काय प्रोटोकॉलचा माझा विषय नसणार आहे. मला थेट जनता कधीही फोन करू शकते. आज मी काय गोष्टी शेअर करायच्या असेल तर मी माझ्या मोबाईलवरनं शेअर करतो. मी कुठली एजन्सीला मी काम दिलेलं नाहीये ते, कारण मला काय करायचं आहे ते माझं काम आहे, त्यात मी एक्सपर्ट आहे, ते मी करत राहणार आहे. त्यामुळं जनतेला मी 24 तास वेळ देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जनतेचे प्रश्न शासन दरबारी जे आहे ते ताबडतोब सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सर, तुमच्या जाहीरनाम्यात तुम्ही म्हटलंय की विविध पुरुषांची स्मारक तुम्ही इथे उभारणार आहात, तर त्याबद्दल नक्कीच आम्हाला ऐकायला आवडेल. हे बघा, इथे विविध समाजाचे लोक गोवंदाने राहतात, परंतु या भागात जगद्गुरू महात्मा बसवेश्वर यांचा प्रभाव ज्या भागात त्यांचे अनुयायी खूप आहेत आणि त्यामुळे जगद्गुरू महात्मा बसवेश्वरांचं कार्य समतेची शिकवण त्यांनी दिली होती. सर्व धर्म समभाव त्यांनी आयुष्यभर जोपला. काय कवे कैलास या त्यांनी संकल्पना सांगितली. चांगलं कर्म करून आपल्याला कैलास गाठता येतो, या त्यांनी मूळ संकल्पनेवर इथे धर्म स्थापन केला, लिंगायत धर्म स्थापन केला, वीरशैव लिंगायत धर्म. परंतु त्यांचं इथं कुठंच कार्याचा इथं काय परिचय दिला गेलेला नाहीये. आज इथं पाहू शकता साधारणपणे 5 लाखाच्या वर लिंगायत समाज आहे शहरात आणि तरीही इथे जगद्गुरू बसवेश्वर महाराजांचं स्मारक
अद्याप इथल्या प्रस्थापित राजकारण्यांना उभं करता आलेलं नाहीये. तर मी जर या भागातला लोकप्रतिनिधी झालो तर पहिली माझे एकच अजेंडा असणार आहे की जगद्गुरू महात्मा बसवेश्वरा साहेबांचं जे काय आमच्या महाराजांचं जे स्मारक आहे ते मी इथं उभा करणार आहे आणि इथं सामाजिक चळवळ उभा करून लोकांमध्ये कशा प्रकारे आपल्याला त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल घडता येईल हे मी पाहणार आहे. तसेच या भागचे धनगर समाजाचे नेते होते मोठे, जे माजी मंत्री होते कैलासवासी आनंदराव देवकते साहेब, त्यांचं कार्य अतिशय मोठे होते. अत्यंत कम्युनिस्ट पद्धतीने त्यांनी राजकारण समाजकारण केलं. त्यांनी 20-25 वर्ष या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं. त्यांचं काम हे अतिशय महान मोठं होतं. ते दक्षिणच्या राजकारणाचे म्हणजे सोलापूरच्या राजकारणाचे सर्वात मोठे नेते होते. परंतु त्या काळात त्यांच्याकडे मातब्बर नेते यायचे, त्यांच्या घरी यायचे. परंतु आज पाहिलं गेलं तर त्यांच्या नावात ते इतिहासकालीन सगळं झालेलं आहे. तर पुढील पिढीला आपल्या कळालं पाहिजे की देवकते साहेब कोण होते. त्याच्यासाठी ग्रामीण भागात किंवा जुळे सोलापूर इथे मी त्यांचंही स्मारक मोठ्या प्रमाणात बांधण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आदरणीय कैलासवासी देवकते साहेब हे किती महान व्यक्ती होतं. आज त्यांनी स्वतःच्या घरच्यासाठी काहीही केलेलं नाहीये. त्यांनी जे केलं आतापर्यंत ते समाजासाठी केलं. अशी ही जी लोक महान होती त्यांच्याकडून पुढच्या पिढीला एक आदर्श कळाला पाहिजे की ह्याने जीवन जगत असताना किती निस्वार्थीपणे जीवन जगलं. तर हे कळण्यासाठी ह्या लोकांची स्मारकं होणं गरजेचं आहे. आणि मी पहिल्यांदा ती महापुरुषाची स्मारकं बांधण्याचा प्रयत्न करणार आहे आणि इथल्या सर्व समाजाला 18 पगड जातींना सोबत घेऊन इथे समाजकारण करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण पाहिलं असेल, मी गेल्या 2-3 महिन्यामध्ये वृत्तपत्रातून वाचलं असेल, मी बेलाटी येथील बाळूमामाच्या मंदिराला येणाऱ्या लोकांना राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी मी एक तिथे भक्तनिवास बांधून दिलं छोटंसं. आज तिथे लोक येणारे जाणारे समजा उशिरा दर्शनाला आले तर तिथे लोक राहतात. तर आमदार लोकांना कसा पाहिजे की लोकांची काळजी करणारा पाहिजे, लोकांना सोयी सुविधा निर्माण करून देणारा पाहिजे. तर ह्या आता केल्या जात नाहीत. एकदा आमदार व्हायचं आणि स्वतःचं पुन्हा साम्राज्य उभा करायचं आणि जनतेला दुर्लक्षित करायचं, हेच आता इथल्या राजकारण्याकडून चालू आहे. तर याच्यामध्ये कुठंतरी बदल झाला पाहिजे आणि जनतेला आता एक नवीन चेहरा पाहिजे आणि तो नवीन चेहरा देण्याचा मी प्रयत्न करत आहे. आणि नुसता नवीनच चेहरा नको आहे जनतेला, तर त्याला काहीतरी कामाचा अनुभव असला पाहिजे. नुसता नवीन चेहरा असला तर विधान भवन समजायलाच त्याला 2.5 वर्ष निघून जातील. त्याच्यानंतर तिथलं प्रशासन समजायला 1.5-2 वर्ष निघून जातील. त्यामुळे पहिली आमदारकी त्याची 4 वर्ष अशीच वाया जाईल. त्यामुळे चेहराही नवीन पाहिजे परंतु कामाचा अनुभव असलेला पाहिजे. हे जे म्हणतायत मी 15 वर्ष आमदार आहे, 20 वर्ष, तर ह्या आमदारापेक्षा जास्त नॉलेज असणारा चेहरा पाहिजे. तर ते माझ्याकडे त्याचं संपूर्ण ज्ञान आहे. मी प्रशासनामध्ये काम केलेलं असल्यामुळे मला प्रशासकीय कामं कशी करून घ्यायची अधिकाऱ्याकडून आणि शासनाकडून कशी करून घ्यायची याचं संपूर्ण ज्ञान आहे. 19 वर्षाचा अनुभवाचा फायदा हा निश्चितच या दक्षिण सोलापूर जनतेला माझा होईल, एवढीच मी या निमित्तानं सांगू इच्छितो. एक सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे मला लक्ष वेधायचं आहे. उजनीचा प्रश्न म्हणजे हा पूर्वापार चालत आलाय. जर तिथला गाळ काढला तर पाणीसाठा करण्यासाठी खूप मदत होईल. आणि जो प्रश्न इथला आहे की 8 दिवसाआड पाणी येतं, 7 दिवसाआड पाणी येतं, तर तो प्रश्न कायमचा मार्गी लागू शकतो का? हे लवादामध्ये उजनीच्या पाण्याचं नियोजन झालेलं आहे. त्याप्रमाणे पाणी सोडलं पाहिजे. परंतु त्याच्यामध्ये पण अधिकारी लोक वरच्या भागाला प्रिफरन्स जास्त देतात. वरून पाणी शेतकरी वापर करतात जास्त. मग तो मोहोळ असू दे, माडा असू दे, त्याच्यावरचा भाग असू दे, तिथे जे बॅरेजेस आहेत, विविध मलिकपेठचं बॅरेजेस असू दे किंवा शिवनीचं बॅरेजेस असू दे, तिथे पाणी शेतकरी अडवतात तिथं सोडलं की, आणि तिथूनच पाणी शेतीला दिलं जातं. आणि मग खालचा जो आमचा भाग आहे, कर्नाटकचा शेवटी बाउंड्री आहे दक्षिण सोलापूर, तिथं पाणीच येत नाहीये. यापूर्वीचे आमदार 20-25 वर्ष अगोदरचे आमदार आहेत, त्यांनी प्रयत्न केला, परंतु आता सध्या आमदार आहेत ते काहीच प्रयत्न करून दिसत नाहीत. उलट शेतकऱ्यांना सांगतात तुम्ही ऊस कशाला लावता, तुम्ही बांबू लावा. आता शेतकऱ्यांना ऊसाची शेती करणे सोपेचे असेल तर शेतकरी ऊसच लावतात. बरोबर. तर शेतकऱ्यांनी काय असं सांगायला गेलं की त्याच्यावर उलट बोललं जातं, त्यांना कुचकं बोललं जातं. तर यामुळे इथली जनता प्रचंड प्रमाणात वैतागलेली आहे.
मी पहिल्यांदा तर उजनीचं पाणी माझ्या मतदारसंघाचं नियोजन काय आहे, लवादानी माझ्या मतदारसंघातल्या इथल्या भागातल्या लोकांना, कारण ज्यावेळेस जे काही नियोजन आहे ते मी पहिल्यांदा तंतोतंत पाळणार. मी इथल्या अधीक्षक अभियंत्याला त्याच्यावरती सर्व्हिलन्स करायला लावणार. जे डेप्युटी इंजिनियर आहेत इरिगेशनचे, त्यांच्याकडून माझ्या इथल्या शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यामध्ये दुसऱ्यांनी कुणीही डल्ला नाही मारला पाहिजे याचं मी नियोजन करण्याचा प्रयत्न करणार. आज आपण बघताय सीना निंदेमध्ये 2 महिन्यांपूर्वी किती पाणी वाहत होतं, परंतु आता पाणी दिसत नाहीये तुम्हाला, थोडं थोडं साठलेलं पाणी आहे. तर याचं नियोजन योग्य प्रकारे झालं पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. आता जिल्ह्यातील ठीक आहे सगळे शेतकरी समान आहे, परंतु कसं आहे ज्यांना जेवढं जेवढं वाटप आहे तेवढं तेवढं झालं पाहिजे. तुम्ही उच्च शिक्षित आहात, तुम्हाला प्रशासकीय कामाचा 20 वर्षांचा अनुभव आहे, हे सगळं ठीक आहे, पण तुम्ही सोलापूर दक्षिणच्या जनतेकडे कुठल्या आधारावर मतं मागणार आहात आणि तुमचा विकासाचा आराखडा काय? मी आत्ताच सांगितलं, ही स्मारकं मी 2 महापुरुषाची करण्याचा एकदम मनाशी ठाण मांडलेला आहे. मी पहिल्या वर्षातच त्याचं काम सुरू करेन. तसेच जुळे सोलापूर हा एक हद्दवाढ भाग आहे जो सोलापूर महानगरपालिकेत आहे. साधारणपणे त्या भागात 2.5 लाख 2 ते 2.25 लाख मतदार आहेत. म्हणजे ते लोक नियमित टॅक्स भरतात महापालिकेला, सोलापूर महापालिकेला, परंतु त्यांना पाहिजे तशा सुविधा मिळत नाहीयेत. त्यांना रस्ते नाहीयेत, लाईटची व्यवस्था नाहीये, स्वच्छ पिण्याचं पाणी मिळत नाहीये, आठवड्यातून 1-2 दिवस पाणी येतं. म्हणजे टॅक्स नियमित भरायचा आणि त्यात जर काय भरण्यात कमी पडलं तर मग महापालिकेकडून प्रॉपर्टी जप्तीच्या नोटीस आल्या जातात. आणि सोयी सुविधांचं ऑडिट ज्यावेळेस लोक म्हणतात आम्हाला सोयी सुविधा द्या, त्यावेळेस ते दिल्या जात नाहीयेत. म्हणजे इथं प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारी आहे या महापालिकेत. इथं लोकांच्या साधं घर घेतल्यानंतर त्या घरावरती टॅक्स पावतीवरती नाव लावायला अधिकारी फाईल 3-4 ठिकाणी फिरवतात आणि त्यांचा वेस्टेज इंटरेस्ट जो असतो तो पूर्ण झाल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं काम केलं जात नाहीये. तर ह्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे. हे काम स्थानिक आमदाराचं आहे, पण ते केलंच जात नाही. एकदा मतं मिळाली की जनतेचा आणि आपला कायमचा संबंध संपला, परत 4.5 वर्षांनी जनतेला भेटू, अशा प्रकारचं इथं राजकारण आजपर्यंत या मतदारसंघात झालेलं आहे. यामध्ये मला वाटतं की आता निश्चित बदल होईल. मी हद्दवाढ भागाचा चेहरा मोहरा बदलून टाकणार आहे. इथे जसं पिंपरी चिंचवड शहरामध्ये पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण झालं होतं, तशाच प्रकारचं प्राधिकरण मी सोलापूर नवनगर विकास प्राधिकरण करण्याचा प्रयत्न करेन. आणि सोलापूरचा जो हद्दवाढ व त्या आजूबाजूच्या गावचा विकास व्हायला पाहिजे तसा विकास झालेला नसल्यामुळे मी त्या भागाचा 100% विकास करण्याचा प्रयत्न करेन. तसेच इथल्या बेरोजगार महिलांना घरी आपल्याला कुटीर उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती कशी करता येईल हे पाहणार आहे. या अशा अनेक बाबी आहेत ज्या आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात करता येतील आणि इथल्या जनतेचा विकास साधता येईल. फक्त यावेळी जनतेने प्रस्थापितांना नाकारावं, बाहुबली व्यक्तींना नाकारावं आणि एका प्रशासकीय काम करत असलेल्या व्यक्तीला स्वीकारावं आणि मला ताकद द्यावी आणि मला आमदारकीपदी जनतेने सेवक म्हणून ठेवावं. मी या जनतेला कधीच निराश करणार नाहीये, कारण जनतेसमोर ही आता जे बाहुबली आहेत ते जाऊन मतं मागतील, समाजाच्या नावाने मागतील, धर्माच्या नावाने मागतील आणि आपल्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांना तिथं काम करायला लावून मते मागतील. परंतु आता सुज्ञ जनतेने या कुठल्याही मोहात अडकू नये, भावनिक होऊ नये आणि एका प्रशासकीय चेहऱ्याला आमदार म्हणून नोकरीवर ठेवावं आणि 24 तास लोकप्रतिनिधी उपलब्ध असणाऱ्या माणसाला ताकद द्यावी, एवढीच मी या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो. आणि काळानुरूप बदल हवाच. काळानुरूप बदल आता होतच आहे. जे 10 वर्षापूर्वी राजकारण सुरू होतं ते हळूहळू आता संपत आहे. आता लोकांना माहिती झाले, पक्षाच्या विचारसरणी बदललेल्या आहेत. पक्ष हे आता व्यक्ती केंद्रित झालेले आहेत. नावाला फक्त विचारसरणी राहिलेली आहे. व्यक्ती सांगेल त्या व्यक्तीचा पूजक जो शिष्य आहे त्यालाच तिकीट मिळालं जातं. टॅलेंट पाहिलं जात नाही. जो व्यक्ती आपला अनुयायी आहे त्यालाच तिकीट दिलं जातं आणि जो व्यक्ती आपल्याला ओव्हरटेक करून पुढे जाणार नाही त्यालाच इथे आमदार म्हणून काम तिकीट दिलं जातं. तर माझे सुज्ञ आणि प्रामाणिक मतदारांना आव्हान आहे की आपण आता यावेळेस बदल घडवावा आणि माझ्यासारख्या एका नवीन चेहऱ्याला, ज्याला प्रशासकीय कामाचा अनुभव आहे, अशा चेहऱ्याला आपण ताकद द्यावी आणि आमदार म्हणून विधानसभेत पाठवावं. मी नागपूर अधिवेशन गाजवेन
आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघ हा एक मॉडेल मतदारसंघ बनवेल, एवढीच मी या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो. इथे सगळ्यात महत्त्वाचा अजून एक प्रश्न आहे की ग्रामीण भागात अजूनही एस टी महामंडळाच्या फेऱ्या हव्या तशा नाहीयेत, त्यामुळे कुठेतरी फटका तिथल्या नागरिकांना बसतो. 100% बसतोय. तर त्याच्यावर काही तुमचं? हे बघा, आता काय आहे, इथे छोटे छोटे खेडेगाव आहेत, कारकल म्हणून आहे, औज म्हणून आहे, लवंगी, सादेपूर, अशा भागातल्या असे शिवणी, या भागात हिरज, पाथरी, या भागात हे भागात एसटीच्या फेऱ्या वाढवायला पाहिजे. आज ही मुलं जिल्हा परिषदच्या शाळेला शिकतात, दुसऱ्या गावात शाळा असते. आज ही इंग्लिश मिडियमला जर त्यांना जायचं असेल तर दुसऱ्या त्यांच्या गावापासून 15-20 किलोमीटर जावं लागतं, परंतु एसटी नियमित येत नाही, फेऱ्या वाढत नाहीत त्याच्या. मग राज्य सरकारने हे महामंडळ कुणासाठी स्थापन केलेलं आहे? हे महामंडळ हे गोरगरिबाची सेवा करण्यासाठी स्थापन केलेलं आहे. आणि ह्यात जर आपल्या मतदारसंघात किती एसटीच्या फेऱ्या आहेत, किती एसटी आहेत, ह्याचं जर ब्लू प्रिंट आणि ह्याची जर माहिती आमदाराकडे नसेल आणि आमदार महोदय जर तिथल्या एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकाला बोलून हा प्रश्न सोडवू शकत नसतील, तर मग इथल्या जनतेला पाहिजे दुसरं काय आहे? इथला आमदार तर प्रत्येकाच्या घरात राशन पाणी भरत नाहीये. त्यांना फक्त अशा गोष्टी पाहिजेत ज्या शासनाने त्यांच्यासाठी देऊ केलेल्या आहेत, त्या त्यांना त्यांच्या घरापर्यंत, त्यांच्या गावापर्यंत पाहिजे. आणि ते करण्याचं उत्तम कार्य मी करू शकतो, एवढंच मी सांगू शकतो. म्हणजे ह्या साध्या मूलभूत सुविधाही आमदार देऊ शकले नाहीयेत नाही सध्याचे. नाही, तर हे कुठेतरी त्यांचं आपण अपयश म्हणूया का? बरोबर, अपयश आहे, 100% अपयश आहे. आज आपण ग्रामीण भागात जा, आपण शहरी भागात आपण आपला सर्वे करा, इथे प्रचंड मोठी स्थानिक आमदारांबद्दल द्वेष आहे. इथे प्रचंड मोठी कुचंबना जनतेची झालेली आहे, त्यांचं शोषण झालेलं आहे, त्यांचं मानसिक शोषण झालेलं आहे, त्यांना नीट वागणूक दिलेली गेलेली नाही आहे. त्यामुळं या भागातील जनता आता कोणीही कुठल्या पक्षातून उभारलंय, काय आहे काय हे बघणार नाही. कारण ह्या जनतेला माहिती झालंय की आता आपल्याकडे येतात, विचारावर मतं मागितली जातात, धर्मावर मती मागितली जातात, आपल्याला भावनिक केलं जातं, आपल्याला अनेक गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने समजावल्या जातात आणि आपल्याला कडून मतदान घेतलं जातं. आणि मतदान केल्यानंतर आघाड्यात बिघाड्या होतात आणि पुन्हा सरकार नवीन नवीन विचित्र स्थापन होतात. आणि मग सगळेच अजेंडा बाजूला जाऊन राजकारणी हे स्वहित साधण्याचा प्रयत्न करतात आणि जनतेचं हित बाजूला पडतं आणि मग जनतेच्या हातात पुन्हा काही राहत नाही. कारण लोकशाहीमध्ये एकदा आमदार म्हणून निवडून दिलं की 5 वर्ष त्या व्यक्तीला तुम्ही बाजूला करू शकत नाही. असे इथल्या स्थानिक आमदारांनीच स्टेटमेंट दिलेलं आहे की तुम्ही मला बाजूला करून दाखवा, तुम्ही मला आमदार काढून टाकू शकत असाल तर काढून दाखवा. अशा प्रकारचे स्टेटमेंट देऊन जनतेचं प्रचंड मोठ्या प्रमाणात जनतेच्या मनावर आघात केलेले आहेत. त्यामुळं जनता आता ह्या गोष्टीला विसरणार नाही आणि जनता आता 20 तारखेला मला खात्री आहे माझ्या शेवटच्या बटनावर 25 नंबरच्या बटनावर प्रचंड बहुमताने मला मतदान करणार आहे आणि 50,000 मला या भागातून निवडून देणार. तुम्ही कॉन्फिडंट आहात? 100% कॉन्फिडंट आहे. हा, फक्त 20 तारखे आत्ताच्या सिच्युएशन वरून मला प्रचंड मोठा आत्मविश्वास आहे की सगळ्या समाजाचे, सगळ्या मग तो थोडा कमी शिकलेला असू दे किंवा उच्च शिक्षित असू दे, ते सगळे मलाच मतदान करणार आहेत. माझ्या CCTV कॅमेरा ह्या बटनावर मला बटन दाबून विजयी करणार आहेत. चलो, थँक्यू सो मच सोमनाथजी. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल. धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला, कारण तुम्ही ज्या कॉन्फिडेंटली सांगता आहात की 20 तारखेनंतर विजयाचा गुलाल तुम्हीच उधळणार, तर त्यासाठी तुम्हाला आभारभर शुभेच्छा. आणि तुमच्यासारख्या उच्च शिक्षित आमदाराची सोलापूर सारख्या शहराला गरज आहे. इथल्या मूलभूत सुविधा, इथल्या मूलभूत गरजा तुम्ही तुमच्या विजनद्वारे पुढे न्याल, त्या सोडवाल अशी आम्हाला आशा आहे. आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा. थँक्यू, धन्यवाद.